हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता माझे जे स्वामींचे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यातील आज 9वा गुरुवार होता. म्हणजेच जे आता महाराजांची माझी 21 दिवसाची सेवा चालू आहे तर ती देखील चालू होती. त्याचबरोबर जे माझे आता 11 गुरुवार स्वामींचे चालू आहेत तर ते देखील माझे आता चालू आहेत. त्यातील आज 9वा गुरुवार होता. तर आता पूजेला जे सामान लागणार होतं तर एकीकडे ते माझं काढणं असं चालू होतं. तर जे काही पूजेला फुलं पानं आपल्याला यूज होतात तर ती देखील मी आणून घेतली. म्हणजेच आता काही पूजा वगैरे म्हटलं तर सकाळी लवकरच उठावं लागतं आणि जी कामं आहेत तर मग ती लवकर केली तर आपल्याला टाईम पूर्ण मॅनेज करावा लागतो. त्यासाठी काही जी कामं आहेत तर ती आपण आदल्या दिवशी जर करून ठेवली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी जास्त अडचण येत नाही. तर अशा प्रकारे आता जी भांडी मला पूजेला लागणार होती तर ती मी पहिल्यांदा सगळी काढून घेतली. कारण मग नंतर मग एक भांडं आठवतं किंवा एक वस्तू आठवते आणि नंतर मग सतत आपल्याला जागेवरतून उठावं लागतं. तर त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच जी सर्व तुम्हाला भांडी किंवा जे सामान तुम्हाला पूजेला लागणार आहे तर ते तुम्ही पहिल्यांदाच काढून घ्यायचं. जी काही फुलं किंवा मला पूजेला लागणार होती तर ती देखील मी आणून घेतली. म्हणजेच ज्या दिवशी पूजा असते तर त्या दिवशी मला जास्वंदाची जी फुलं आहेत तर ती मिळून जातात. त्याचबरोबर जी शेवंतीची फुलं आहेत तर ती देखील मिळून जातात. आणि मी पूजेमध्ये म्हणजेच आंब्याच्या पानाचा उपयोग करतो. म्हणजेच आपण खाऊची पानं किंवा विड्याची पानं देखील यूज करू शकतो. पण इकडे म्हणजेच ते बंगाली पान मिळतं म्हणजे जी मोठ्या साईजची असतात तर ती आपण आपल्या पूजेमध्ये यूज नाही करत. त्यामुळे मग मी जी आंब्याची पानं आहेत तर तीच पूजेमध्ये यूज करतो. त्याबरोबर जे फुलं लागणार होती तर ते देखील मी मग एका ताटामध्ये काढून घेतले. त्यानंतर जी भांडी आता पूजेला लागणार होती तर ती देखील मी काढून घेतली. त्यानंतर जी ॲक्लिन पावडर आहे तर तिने मी ती सर्व भांडी जी आहेत तर ती स्वच्छ करतो जेणेकरून तिचं जे म्हणजेच काही केमिकल म्हणजेच इफेक्ट भांड्यावरती होत नाही. म्हणजेच भांडे देखील नव्यासारखे राहतात. नाहीतर मग भांड्यांची जी शाईन आहे तर ती निघत जाते. त्यामुळे मग जी ॲक्लिन पावडर आहे तर तिचाच मी उपयोग करतो. तर जी ॲक्लिन पावडर आहे तर ती देखील मी ऑनलाईनच बनवली. तर त्या त्यांचा देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल मी. तुम्ही त्यांच्याकडून बोलू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे भांड्याचं दुकान असेल तर तिथे देखील तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे आता जी भांडे मी स्वच्छ म्हणजेच पहिल्यांदा घासून घेतली. जी ॲक्लिन पावडर आहे तिने स्वच्छ पहिल्यांदा घासून घेतली. त्यानंतर ती धुवून घ्यायची आहेत आपल्याला स्वच्छ. त्यानंतर एका कोरड्या कपड्याने सर्व जी भांडी आहेत तर ती सर्व पुसून घ्यायची जेणेकरून त्याच्यावरती पाण्याचे डाग राहणार नाहीत. जर पाण्याचे डाग जर राहिले तर भांड्यांवरती म्हणजेच पांढरे डाग पडतात. जेणेकरून मग तुम्ही लगेचच ते भांडे लगेचच पुसून घ्या. नाहीतर मग त्याच्यावरती पांढरे डाग उमटले तर मग ते पुन्हा मग आपल्याला घासं वाटतात किंवा मग पूजेमध्ये आपण जर तशा भांड्याचा यूज केला तर ते दिसायला देखील छान नाही दिसत. त्यामुळे लगेचच तुम्ही पहिल्यांदा जी सर्व भांडी आहेत तर ती धुणं झाल्यानंतर लगेचच ती पुसून घ्या. तर अशा प्रकारे आता जी मला आता पूजेला सामान लागणार होतं तर ते मी काढून घेतलं होतं. त्याचबरोबर आता जी माझी महाराजांची 21 दिवसाची जी सेवा चालू आहे तर ती देखील करायची होती. तर आजचा होता 9वा गुरुवार आणि त्याचबरोबर जी महाराजांची माझी 21 दिवसाची सेवा चालू आहे तर त्यातील देखील 9वाच दिवस होता. त्यामुळे मग मला एक अध्याय वाचायचा होता. कारण जे महाराजांची मी आता 21 दिवसाची सेवा चालू केली तर ती सेवा म्हणजेच मी दररोज एक अध्याय वाचतो. तर तेव्हा म्हणजेच तुम्ही 3 अध्याय देखील वाचू शकता किंवा 7 अध्याय वाचू शकता किंवा पूर्ण तुम्ही 21 अध्याय देखील वाचू शकता. पण मी म्हणजे टाईम पूर्ण मॅनेज करून मग मी अशा प्रकारे एकच अध्याय वाचला. अशा प्रकारे मी जी सेवा आहे तर ती सुरू केली 21 दिवसाची. कारण जेव्हा मी मागच्या वर्षी ही सेवा केली होती तर दररोज मी 3 अध्याय वाचायचो. म्हणजेच आठवड्याला एक जो आपला पूर्ण पारायण आहे तर ते कंप्लीट होते. त्यानुसार म्हणजेच माझे मागच्या वर्षी देखील मी 3 पारायण कंप्लीट केले होते 21 दिवसामध्ये. आणि आता जे हे पारायण चालू आहे तर याच्यामध्ये पूर्ण 21 दिवस मी एकच पारायण कंप्लीट करेल. कारण मग पूर्ण जो टाईम आहे तर तो देखील आपल्याला मॅनेज करावा लागतो. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल की मी म्हणजे जॉबला आहे त्यामुळे मग पूर्ण जो टाईम आहे तर तो पूर्ण मॅनेज करावा लागतो जेणेकरून आपल्याला स्वामी सेवेला देखील टाईम देता येईल. आणि जी काही आपली म्हणजेच घराची कामं असतात तर ती देखील करता येतील आणि जी काही ऑफिसची कामं असतात तर ती देखील करायला टाईम मिळेल. तर अशा प्रकारे आता देवांना जी फुलं मी आणली होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती वाहून घेतली. त्यानंतर महाराजांची जी आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. म्हणजेच पहिल्यांदा आता जी पूजा मी छोटीशी मांडणी केली पूजेची. कारण आपण आता 21 दिवसाची सेवा करणार आहोत तर काहीतरी म्हणून मग मी अशा प्रकारे छोटीशी पूजेची मांडणी केली. तर सर्वात पहिल्यांदा मी जे श्री स्वामी स्तवन आहे तर ते वाचून घेतलं. त्यानंतर महाराजांची जपमाळ करून घेतली. त्यानंतर आता जो मला म्हणजेच आज होता 9वा दिवस तर 9वा अध्याय वाचायचा होता तर तो देखील मी वाचून घेतला. त्यानंतर महाराजांची मी आरती करून घेतली आणि त्यानंतर मग जी पूजा मांडणीसाठी मग सुरुवात केली. अशा प्रकारे जे मागचं देवघर आहे तर ते देखील मी म्हणजेच इथंच बनवलं. तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर अशा प्रकारे देवघराच्या समोरच अशा प्रकारे मी जी पूजेची मांडणी आहे तर ती करत असतो. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे जी पूजेची मांडणी आहे तर ती मी करत असतो.
सर्वात पहिल्यांदा जिथे आपल्याला पूजा मांडायची असते तर ती जागा स्वच्छ गोमूत्र टाकून पुसून घ्यायची. त्यानंतर तिथे स्वास्तिक काढायचं. त्यानंतर मग कारण स्वास्तिकाला हे खूप महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे चिन्ह आहेत म्हणजे स्वास्तिक ओम याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर तुम्ही कोणतीही पूजा करता तर तेव्हा सर्वात पहिल्यांदा खाली रांगोळीने स्वास्तिक काढून घ्या. त्यानंतर स्वास्तिकची पूजा करा. त्यानंतर त्याच्यावरती तुम्ही जो काही चौरंग किंवा पाट ठेवणार आहात तर तो ठेवून घ्या. तर अशा प्रकारे माझ्याकडे हा छोटा चौरंग आहे तर तो इथे मी ठेवून घेतला. त्यानंतर त्याच्यावरती मी लाल कलरचे वस्त्र आणून घेतले. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीपपूजन करून घ्यायचे असते. म्हणजेच आपण कोणतीही सेवा ही दिव्याच्या साक्षीने करत असतो, अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची जी माझ्याकडे मूर्ती आहे तर ती मी इथे पूजेमध्ये ठेवतो. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची नसेल तर तुम्ही सुपारीचा देखील यूज करू शकता. तर अशा प्रकारे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिचा मी पहिल्यांदा अभिषेक करून घेतला. म्हणजेच ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत जी माझ्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिचा मी अभिषेक करून घेतला. त्यानंतर जी गणपतीची मूर्ती आहे तर तिला देखील मी पूजेमध्ये विराजमान केलं. म्हणजेच 2 आंब्याची पाने मी खाली ठेवली, त्यावर अक्षदा ठेवल्या आणि त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मी ठेवली. त्यानंतर जो महाराजांचा माझ्याकडे फोटो आहे तर तो मी इथे पूजेमध्ये ठेवला. त्याचबरोबर जे मी पूजेमध्ये म्हणजेच दिवे यूज करतो तर ते देखील मी लावून घेतले. त्यानंतर इथे कळस देखील साईडला ठेवून घेतला. तर कळस ठेवण्यासाठी देखील मी अशा प्रकारे छोटे जे चौरंग आहेत तर त्याचा मी उपयोग करतो पूजेमध्ये. त्यानंतर त्याच्यावरती तांदळाने भरलेली प्लेट ठेवली. त्यावरती मग जो तांब्या आहे तो ठेवला. त्याच्यामध्ये 1 रुपया, 1 सुपारी, थोड्याशा अक्षदा, दुर्वा, 1 फूल टाकायचं आहे. त्यावरती मग तुम्हाला 5 नागवणीचे किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती मग तुम्हाला श्रीफळ ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जे नारळ आहे माझ्याकडे तर आपण म्हणजे जे 11 गुरुवार आता माझे चालू आहेत तर प्रत्येक गुरुवारी मी तेच नारळ यूज करतो आणि एकच नारळ आपल्याला वापरायचं आहे. पण काही कारणास जर नारळ म्हणजे खराब झाले तर तुम्ही दुसरे देखील यूज करू शकता. तर अशा प्रकारे हे नारळ मी ठेवून घेतलं. त्यानंतर मला आज मोगऱ्याची देखील फुले भेटून घेतली होती. त्यामुळे अशा प्रकारे मग जो मोगऱ्याचा गजरा आहे तर तो मी तयार करून घेतला आणि जो नारळ आहे म्हणजेच जो मंगल कलश आहे तर त्याला तो अर्पण केला आणि आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसत होती. त्याचबरोबर जी गुलाबाची फुलं आज मला मिळून गेली होती तर ती देखील मी पूजेमध्ये यूज केला त्या फुलांचा आणि जी पूजेचं रूप आहे तर ते खूप छान दिसत होतं. आणि हे जे रांगोळीचे साचे आहेत तर मी हे ऑनलाईनच बनवले. तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. तर हे जे रांगोळीचे साचे आहेत ते देखील आपल्याला खूप उपयोगी पडतात. तर अशा प्रकारे जो महाराजांच्या नावाचा रांगोळीचा साचा आहे तर तो मी इथे पूजेमध्ये यूज केला आणि साईडला बॉर्डरचा जो साचा असतो डिझाईनचा तर तो मी यूज केला. तर खालती मी म्हणजे पिवळा रंग टाकून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती जो लाल रंग असतो तर त्याने मग मी त्याच्यावरती पूर्ण ते उमटवून घेतलं. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे आपण जेव्हा पारायण करतो तर तेव्हा आपल्याकडे श्री स्वामीचरित्र सारामृत ही पोथी असायलाच पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधले जे 21 अध्याय असतात तर ते आपल्याला वाचायचे असतात. त्याला एक पारायण असे म्हणतात. म्हणजेच आपल्याला एका बैठकीमध्ये जे पूर्ण 21 अध्याय असतात तर ते वाचावे लागतात. सर्वात पहिल्यांदा जी पूजा मांडणी आता केली होती तर त्याच्यावर मी हळदी कुंकू टाकून घेतलं. त्यानंतर जे स्वामीस्तवन आहे तर ते वाचून घेतलं. यानंतर जी फुलं काही मला पूजेमध्ये यूज करायची होती तर ती देखील मी वाहून घेतली. आपण जेव्हा महाराजांचे 9 गुरुवार किंवा 21 गुरुवार करणार असू किंवा 11 गुरुवार करणार असू तर तेव्हा आपल्याला उपवास करायचा असतो आणि जो उपवास आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. आपल्याला या दिवशी जे 21 अध्याय वाचायचे असतात म्हणजे जेव्हा आपण महाराजांचे पारायण करतो तर तेव्हा ते पूर्ण आपल्याला 21 अध्याय एकच बैठकीमध्ये वाचायचे असतात. तर ते मी सकाळीच वाचून घेतो म्हणजेच ऑफिसला जाण्याअगोदर वाचून घेतो. कारण नंतर मग आपल्याला जास्त वेळ भेटत नाही. म्हणजे संध्याकाळून जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो तर तेव्हा देखील मग टाईमच लागतो वाचण्यासाठी. तर मला देखील म्हणजे 1 तास तरी लागतोच पूर्ण जो ग्रंथ आहे तर तो वाचण्यासाठी. तरी आता बरीचशी प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे मग जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मग लगेचच मी सकाळीच वाचून घेतो. म्हणजे पूजा मांडणी झाली की लगेचच तो जो ग्रंथ आहे तर तो मी वाचून घेतो. तर आता जो ग्रंथ आहे तर तो माझा वाचून झाला होता. म्हणजे जे पूर्ण 21 अध्याय आपल्याला वाचायचे असतात तर ते माझे आता वाचून झालेले आहेत. त्याचबरोबर जी महाराजांची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. म्हणजे जी महाराजांची आपल्याला सकाळी आरती करायची असते तर ती मी आता करून घेतली. आणि त्याचबरोबर जसं की तुम्हाला मी सांगितलं की आता म्हणजे जो आज उपवास आहे त्यामुळे मग मी उसळ देखील केली. महाराजांना देखील नैवेद्यामध्ये मी उसळच दाखवली. कारण मग आता संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सोडतो तर तेव्हा काहीतरी गोड पदार्थ आपल्याला करायचा असतो आणि त्याचबरोबर महाराजांना म्हणजे नैवेद्यामध्ये दाखवण्यासाठी भाजी पोळी वरण
विलंबात आपल्याला करावा लागतो, तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला मिळेल. म्हणजे जेव्हा मी उत्तरपूजेचा व्हिडिओ येईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मी कशाप्रकारे उत्तरपूजा करतो किंवा महाराजांना नैवेद्य वगैरे कशाप्रकारे दाखवतो. अशा प्रकारे जी आजची स्वामी सेवा आहे तर ती स्वामींनी करून घेतली आणि जो माझा आजचा 9वा गुरुवार होता तर तो देखील पूर्ण झाला. म्हणजेच जेव्हा स्वामींची इच्छा असते तर स्वामी आपल्या हातून सेवा करून घेतात. तर मला बराचसा अनुभव स्वामींचा म्हणजे आत्तापर्यंत आलेला आहे. म्हणजे माझ्या मनात इच्छा देखील नव्हती स्वामींची सेवा करण्याची, पण स्वामींच्या मनामध्ये जर इच्छा असली तर स्वामी ते करूनच घेतात. तुमचे देखील स्वामींचे 11 किंवा 9 किंवा 21 गुरुवार जर चालू असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा कोणता गुरुवार चालू आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा.